नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं स्वागत करतो। जसं 10वी उत्तीर्णवरती महाज्योती मोफत टॅब योजना राबवली जाते, अशाच प्रकारे ग्रॅज्युएशन जर तुमचं उत्तीर्ण असेल तर तुम्हाला देखील महाज्योती मोफत टॅब योजना आता नव्याने सुरू झालेली आहे। आज नुकतंच परिपत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध झालेले आहे। तर हा टॅब तुम्हाला मिळेलच, परंतु त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे। जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सीजीएल जी एग्जाम घेतली जाते, जे ग्रुप डी आणि ग्रुप सी साठी जी स्पर्धा परीक्षा घेतली जाते, तर या स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना हे मोफत प्रशिक्षण या मोफत टॅब योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त पदवीधर लागणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जो काही लाभ मिळणार आहे तर 6 महिन्याचं ट्रेनिंग मिळेल आणि ते देखील ऑनलाईन मिळणार आहे आणि यासाठी मोफत टॅब मिळणार आहे आणि दररोज मोफत इंटरनेट मिळणार आहे। तर याच्या ऑनलाईन फॉर्मला नोंदणीला सुरुवात झालेली आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालेलं आहे, जे विद्यार्थी ओबीसी, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी, त्यानंतर विजेए आणि याचबरोबर एसबीसी कॅटेगरी अंतर्गत अनाथ त्यानंतर दिव्यांग लाभार्थी असतील तर हे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। चला तर या योजनेसंदर्भात परिपूर्ण माहिती घेऊया। तर येथे परिपत्रक देखील पाहू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचं परिपत्रक नुकतंच सदरच्या योजनेची परिपूर्ण माहिती घेण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे। येथे पाहू शकता की स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ग्रॅज्युएशन लेवलच्या ज्या विविध परीक्षा आहेत तर यांची पूर्वतयारी करण्यासाठी ही जी लिंक आहे ती सुरू झालेली आहे। तर अशा प्रकारचं हे परिपत्रक पाहू शकता। तर महाज्योती मार्फत हे अधिकृतरित्या परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती पाहू शकता की कर्मचारी निवड आयोग एसएससी सीजीएल परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरी असेल, त्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी असतील तर यांना एसएससी सीजीएल परीक्षेच्या पूर्वतयारी करता मोफत ऑनलाईन असणार आहे प्रशिक्षण। तर हे महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण मिळणार आहे आणि आपण यामध्ये सांगत होतो की या योजनेअंतर्गत 6 महिन्याचं ट्रेनिंग असेल, म्हणजेच ऑनलाईन प्रशिक्षण मोफत मिळणार आहे आणि याच्यामध्ये मोफत टॅबलेट देखील मिळणार आहे आणि डेटा देखील दररोज मिळणार आहे। तर याच्यामध्ये दररोज किती डेटा मिळणार आहे तर या संदर्भात त्यांनी डिटेल माहिती दिली नाहीये। ती टॅब योजना आहे तर ही आता पुन्हा ज्यांचं ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालेले आहेत जे विद्यार्थी आणि स्टाफ सिलेक्शन कमिटी अंतर्गत जी परीक्षा आहे पूर्व परीक्षा याची तयारी करत आहेत तर यासाठी ते अर्ज करू शकतात। तर पात्रता येथे पाहूया की विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, त्यानंतर जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी, एनटी, त्यानंतर विजेए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी या प्रवर्गातील असला पाहिजे, एसईबीसी या कॅटेगरीतील असला पाहिजे, त्यानंतर विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे। तुम्हाला ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि लक्षात घ्या यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही स्वरूपात म्हणजेच महाज्योती मार्फत ज्या योजनांचा लाभ दिला जातो त्यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांनी घेतलेला नसावा। लक्षात घ्या, जर तुम्ही यापूर्वी लाभ घेतला असाल आणि जर अर्ज करत असाल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या की याच्याकरता पहिली स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल आणि त्याच्यानंतर जे टॅब वितरण आहे आणि मोफत जे कोचिंग आहे ते दिलं जाणार आहे। आणि याबरोबर खाली स्क्रोल डाऊन तुम्ही करून पाहू शकता आणि याबरोबर दुसरी महत्त्वाची नोटीस पाहू शकता की विद्यार्थी कर्मचारी निवड आयोग एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन सीजीएल पूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि चाळणी परीक्षेमध्ये प्राप्त जे गुण मिळतील त्याच्यानुसार आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड महाज्योतीच्या पोर्टलवरती केली जाईल। कारण का फक्त फॉर्म भरला म्हणजे तुमची निवड झाली असं होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला या मेरिट लिस्ट मध्ये यावं लागणार आहे। आणि अशा प्रकारे संपूर्ण माहिती या पीडीएफ फाईल मध्ये देण्यात आली आहे आणि लक्षात घ्या संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक पोर्टलवरती देण्यात येणार आहे। प्रशिक्षणाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे, 6 महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे आणि अभ्यासक्रमानुसार तुम्हाला प्रशिक्षण मिळेल आणि सोबत एक टॅब मिळणार आहे आणि त्याला डेटा देखील तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे। इथे आरक्षण प्रत्येक प्रवर्गानुसार इथे आरक्षणाचा तक्ता देण्यात आलेला आहे। आता किती जागा असणार आहेत याची डिटेल आकडेवारी नाहीये, इथे पर्सेंटेज देण्यात आले आहे। तर याच्यामध्ये महिलांसाठी 30%, दिव्यांगांसाठी 5% आणि अनाथ प्रवर्गांसाठी 1% जागा राखीव आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत अर्ज करू शकतात। तर आपण सांगितलं होतं ओबीसी, विजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थी सदरच्या योजनेसाठी
पात्र असणार आहेत. आणि येथे आवश्यक कागदपत्रे जो ऑनलाईन फॉर्म आहे यासाठी आधार कार्ड लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल चालू वर्षाचं म्हणजे 2026 पर्यंत मार्चच्या अखेरपर्यंत वैध असलेले लागेल, ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र लागेल, दिव्यांग असल्यास दाखला लागेल, अनाथ असल्यास संबंधित दाखला लागणार आहे. तर अशा प्रकारे ही पीडीएफ सर्वप्रथम पाहून घ्यायची आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब येथे अट आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत की अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 तारखेपर्यंत आहे. तर यामध्ये स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे की सदरचं प्रशिक्षण हे ऑनलाईन असणार आहे, त्यामुळे तुम्हाला टॅब मिळणार आहे. विद्यावेतन आणि आकस्मिक निधीऐवजी येथे टॅबलेट आणि डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती येथे पाहून घ्यायची आहे. इथे विद्यार्थ्यांच्या वयाची अट आहे 20 वर्ष, कमीत कमी आणि कमाल वर्ष 30 वर्ष असलं पाहिजे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 35 वर्ष देण्यात आलेले आहे. तर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करायचं आहे. येथे अशा प्रकारचं परिपत्रक दिसेल. या ठिकाणी रजिस्टर लिंक या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाईप करून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि त्यानंतर पुन्हा सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर 3 स्टेपमध्ये फॉर्म आहे. पर्सनल डिटेल, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट्स. तर याच्यामध्ये सर्वप्रथम येथे पाहू शकता की डिस्ट्रिक्ट एक्झामिनेशन सेंटर यामध्ये सुरुवातीला चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. तर याच्यासाठी सिटी द्यायचे आहेत. प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2 असे 3 जिल्हे तुम्हाला येथे द्यायचे आहेत. जिल्ह्यांच्या यादींवरून क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, याच्यामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव, त्यानंतर मिडल नेम म्हणजेच आडनाव, लास्ट नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकंट फादर नेम किंवा गार्डियन इथे वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. जेंडर या टॅबवरती तुमचा जेंडर निवडायचा आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमची जन्मतारीख, बाजूच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडून झाल्यानंतर पाहू शकता की तुम्ही ऑर्फन म्हणजेच अनाथ आहात का, येस म्हटलात की इतर ऑप्शन आहेत संस्थात्मक व संस्थाबाह्य, इतर ऑप्शन निवडावे लागतील. नो म्हटलात तर इतर ऑप्शनची काही गरज राहणार नाही. त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का, येस म्हटलात तर इतर ऑप्शन ओपन होतील, त्यामध्ये त्याचा प्रकार काय आहे तो तुम्हाला निवडावा लागेल. नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कॅटेगरी कुठली आहे ती तुम्हाला निवडायची आहे. सदरची योजना OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC आणि अनाथ या प्रवर्गातील कॅन्डिडेटनाच असणार आहे. इतर प्रवर्गातील कॅन्डिडेट अर्ज करू शकत नाही. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर सब कॅटेगरी म्हणजे तुमची उपजात कुठली आहे येणाऱ्या यादीमधून निवडायची आहे. त्यानंतर इन्कम ग्रुप, याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर या दोघांपैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन काहीच करायचं नाहीये. त्यानंतर डोमासाईल या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या ऑप्शन मधून तुमचा जिल्ह्यांची यादी दिली आहे तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र पुढे राज्य आलेलंच आहे आणि त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस, याच्यामध्ये जिल्हा पुन्हा तुम्हाला निवडायचा आहे. यादीमधून जिल्हा निवडून झाल्यानंतर तहसील या टॅबवर क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे. विलेज, सिटी, गाव, त्यानंतर घराचा नंबर, त्यानंतर वॉर्ड नेम, त्यानंतर रोड, त्यानंतर पिनकोड, ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे. तात्पुरता ऍड्रेस आणि कायमचा ऍड्रेस जर दोन्ही असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. दोन्ही ठिकाणी सेम ऍड्रेस कॉपी होईल आणि तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा अगोदरचा आल्याचा पाहायला मिळेल. अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाईप करायचा आहे. लक्षात घ्या की ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर तुम्हाला चालू असणार टाकायचा आहे, कारण का पुढील माहिती आणि ईमेल आणि मोबाईलच्या मदतीनेच तुम्हाला ओपन करता येणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम 10वीची शैक्षणिक पात्रता, याच्यामध्ये नेम अँड प्लेस म्हणजे शाळेचं नाव टाकायचं आहे. बोर्ड, युनिव्हर्सिटी, हायर सेकंडरी अँड सेकंडरी एज्युकेशन पुणे अशी संपूर्ण स्पेलिंग टाकू शकता किंवा पुणे बोर्ड टाकू शकता. कधी उत्तीर्ण झाला 10वीची परीक्षा ती तुम्हाला इथून निवडायची आहे आणि एकूण टक्के किती मिळालेले आहेत मार्कशीटवर पाहून तुम्हाला टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर 12वी किंवा डिप्लोमा तशीच माहिती टाकायची आहे. तर याच्यामध्ये कॉलेजचं नाव टाकायचं आहे. युनिव्हर्सिटी पुणेच असणार आहे. त्यानंतर कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष आणि तुम्हाला एकूण किती गुण मिळाले ते तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएशन मध्ये येथे कॉलेजचं नाव टाकायचं आहे. युनिव्हर्सिटी मुंबई असेल, YCM असेल. त्यानंतर कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष निवडायचं आहे आणि त्यानंतर पर्सेंटेज अशी संपूर्ण माहिती तुम्हाला प्रॉपर सर्टिफिकेटवर टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे होईल. तर यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. सर्वप्रथम तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते 200 KB च्या आतमध्ये असले पाहिजेत. फक्त JPG किंवा JPEG
याच फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट चालणार आहे. 200 KB साईज पाहिजे. सर्वप्रथम तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर सही. तर येथे लक्षात घ्या चूज फाईल या टॅबवर सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. तुमच्या पीसीवरती किंवा मोबाईलवरती जी फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवले ती तुम्हाला सर्वप्रथम निवडायची आहे आणि त्यानंतर येथे अपलोड इमेज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या अपलोड इमेज या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अपलोड इमेज या टॅबवरती क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला तुम्ही जे अपलोड कराल ते डॉक्युमेंट तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच प्रकारे तुमची सही, त्यानंतर आधार कार्ड, दोन्ही साइडने आधार कार्ड हवंय, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. लक्षात घ्या की कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहे, अनाथ प्रवर्गांसाठी कंपल्सरी नाही. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे, डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर 10वीचं मार्कशीट, जे पीजी मध्ये फोटो अपलोड करू शकता, 12वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, असे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन येथे खाली येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड करून तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर याची PDF फाईल तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. फॉर्म नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला जसा ईमेल देखील येईल. तर अशा प्रकारे सध्या नोंदणी झालेली आहे आणि याच्यानंतर याची जी चाळणी परीक्षा आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे, तर याचं वेगळं हॉल तिकीट पोर्टलवरती येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे, योजना आहे. तर ही इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.